फिजिकल विन म्हणजे काय रे प्रतीक? फिजिकल विन म्हणजे काय असतं माहिती का स्वराज? सकाळी सकाळी आपण उठून व्यायाम करणं. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज. तो आता मी चाललोय जेवण करण्यासाठी, तर आपण थोड्या वेळात भेटूया. क्यू स्टिकला मेंटेनन्स, हे क्यू स्टिक म्हणतोय ते स्नूकर खेळायला 8 बॉल बुल मेंटेनन्स भरतो ना तू? मग काय फायदा? आम्ही कशासाठी आहे भाई? आम्ही त्याच्यासाठीच आहे. तू मेंटेनन्स भरतो, आम्ही खेळायला येणार रे. चल चल याच्या सोसायटीत चाललो आता आपण 8 बॉल पूल खेळायला. कोणाला तरी बुक करावं लागतं. ए अरे बुक करावं लागतं म्हणतोय, बुक करावं लागतं म्हणे ते. कर लवकर करायचे. कोणाला तरी बोलू ना भाई, अजून एकाला. काय पैसे नसतात ना मग तुमचे? चल स्लॉट अवेलेबल असतो ना, आहे का बघ स्लॉट अवेलेबल. ते कोणाला बोलवायचं? 4 जण असते तर बरं होईल. कोणच येणार? गोल्याला बोलवायचं का? ते आहे भाई. तुझा होता 3 ते 4. आता किती वाजले? 3 ते 4च करू. असणार आहे का? आहे का? सगळं ते कामच चाललंय. काय फायदा तुमच्या मेंटेनन्स सर्व? कॅरम खेळायचं? कॅरम उठायचं का पोरांना? काय खेळू शकतो? असं काय आता इथे तर नाही खेळू शकत भाई. काय करायचं आता? वापस जाऊन जिम बघायची. जिम चल, तुझी सोसायटीची जिम बघू. तुला फ्री असते ना सोसायटीची? मग तू दुसरीकडे का लावली? तुझ्या एवढा येडा नाही बघितला पाहिजे. चांगली जिम आहे की भाई, बऱ्यापैकी चांगली आहे. जागा कमी आहे फक्त, पण ठीक आहे. असे किती जणच येतात ना. नसतात कोणी जास्त नसतं. मग तू काय नाही येत भाई? आधी सांगायला पाहिजे होतं भाई. तसंच असतं. आजची फिजिकल इनकम्प्लीट झाली, आता टाकून देतो. फिजिकल विन ठीक आहे रे, एवढं पण काय माहिती नाही. थांबा, ही मशीन चांगली वाटते मला जरा त्यातल्या त्यात. याच्यावरच करत जा रनिंग. कशाला बाहेर पाहिजे तुला? ए लंगड्या नीट कर की. आता आपण आलोय घरी. आत्ताचा प्लॅन असा आहे की आपल्याला आपली व्हिडिओ एडिट करायचे आणि गीताची कालची व्हिडिओ रील आपल्याला एडिट करायचे. सो असंच प्लॅन आहे. आणि घर पण आवरायचं आहे. बघू कसं होतंय काय होतंय. सगळं घर आपण झाडून घेतलेलं आहे. आता अख्खं साफसफाई झालेली आहे. घरी येऊन तेच केले पहिले. आणि आता आपल्याला ब्लॉग एडिट करायचा होता आणि गीता बाबाजीसाठी रील पण एडिट करायची होती, पण लाईट गेली आणि आपली लॅपटॉपची बॅटरी डेड आहे. सो हा एक प्रॉब्लेम आहे. सो आता ब्लॉग एडिट करायला लेट होईल.
आणि अजून बऱ्याच गोष्टींना लेट होईल आज त्यामुळे. तर बघूया लाईट कधी येते, काय होतंय. जेवढी कामं आपल्याकडून होत होती तेवढी आपण आत्ताच करून टाकलीत. फक्त तरी हेच आहे, एवढंच सांगायचं होतं मला तुम्हाला आत्ता तरी. तर बघूया लाईट आल्यावर कसं काय होतंय. चला. तर आत्ता मी बाहेर चाललोय, जेवण करून झालेलं आहे आपलं. आणि आज म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी केल्यात, अभ्यास केलाय, घर आवरले, घर साफ केलंय, अजून कपडे पण धुतलेत, अजून ब्लॉग पण एडिट केलाय. गीताची रील एडिट झाली आहे आपली ऑलमोस्ट, त्याच्यावर पण काम केलेलं आहे, कोडिंग पण केलेलं आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आपण, पण मी काहीच दाखवू शकलेलं नाही आहे, त्याबद्दल आय एम रिली सॉरी. तर आत्ता आपण बाहेर चाललोय असंच फिरायला, थोडं म्हणजे फ्रेश होण्यासाठी, बाकी काही नाही. सांगायचं असं होतं की मी थोडं सेल्फ अनालिसिस केलं आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे मेजरली ज्या की मला येत नाही आहेत, ज्या की मला लवकर शिकायच्या, ज्या की अशा म्हणजे 2-3 गोष्टी आहेत ज्या की मला लवकर शिकायच्या. सो पहिले त्याच्यावर पण फोकस करणार आहे मी 2-3 दिवसात, ते पण बघू कसं होतंय काय होतंय. सो मेनली मला गाडी शिकायची, 4 व्हीलर. 2 व्हीलर मला येते पण गेअरची नाही येत अजून, सो ते पण शिकायचे. पण 2 व्हीलरपेक्षा आता प्राधान्य जे द्यायचं आहे मला 4 व्हीलरला, कारण लायसन्स काढायचं आपल्याला, लायसन्स नाही निघालेलं आहे अजून माझं. सो त्याच्यावर फोकस करायचा आहे पहिले तर. आणि सांगायचा दुसरा मुद्दा म्हणजे असं की मी थोडं ॲनालिसिस करत होतो. सो देर इज नो प्लॅन बी. हा प्लॅन एच आहे माझा की यूट्यूब. म्हणजे मी विचार करतोय, आता 7च दिवस झालेत मला व्लॉगिंग स्टार्ट करून, पण मला दररोज असं वाटतं की यार आज नको करायला, आज नको करायला. सो ती जी एनर्जी ती कुठे कुठे म्हणजे डाऊन होत जाते कधी कधी. सो तो स्वतःला एक बूस्ट द्यावा लागतो आणि मी तो देतोय. म्हणजे कधी कधी कंटेंट मिळत नाही, कधी कधी असं होतं की काय शूट केलं पाहिजे काय नाही. सो हे चॅलेंजेस आहेत. मला जेवढं तुमच्यासोबत रिअल राहता येईल तेवढं मी रिअल राहतोय. आणि जर मी या गोष्टी तुम्हाला नाही सांगितल्या सो ते असं एक फेक होईल की मी तुम्हाला फेक दाखवतोय गोष्टी. सो मला फेक काहीच दाखवायचं नाही. मला जे मी रिअल करतोय, जी माझी रिअल लाईफ आहे तीच मला तुम्हाला दाखवायची. सो असं आहे. आणि हे म्हणजे मला कन्वे करायचं होतं की काय मला वाटतंय किंवा काय चाललंय. सो दररोज असं होतं की कंटेंट नाही मिळत तर मला वाटतं की यार आज नको टाकायला ब्लॉग, आज जाऊ दे यार, आज नको ती एक स्टेप पुढे एक्स्ट्रा घ्यायला, पण ती घेतली पाहिजे. सो असं आहे, मी टाकतो, मी अजून गिवअप नाही करणार आहे. चॅलेंज मोठं आहे अजून, 7 दिवसातच कशी हार मानायची. सो प्लॅन बी तर काय नाही आहे, प्लॅन यायचे फक्त आता. सो लेट स्टिक टू द प्लॅन ए ओनली, असा विचार आहे. सो इथेच ब्लॉग एंड करूयात आजचा. आजचं ॲनालिसिस म्हणजे आज स्पिरिच्युअल विन झालेली आहे, आज मेंटल विन पण झालेली आहे आणि आज फिजिकल विन नाही झाली आहे, अकाउंटेबिलिटीची विन झालेली आहे. सो या 3 विन झालेल्या आहेत आणि आपण असं ट्राय करू की रोज जिमला जाऊयात. मागचे 3 दिवस जिम नाही झाली, म्हणजे मागचे 2 दिवस, त्याच्या आधी 2 दिवस जिम झाली आहे, नंतर जिम नाही झाली. सो जरा फिजिकल गोष्टींना म्हणजे फिजिकल व्यायामाला प्राधान्य देऊयात मेंटल व्यायामापेक्षा. मेंटल व्यायाम तर गरजेचाच आहे पण फिजिकल व्यायामाला प्राधान्य देऊयात. आणि हो, उद्या सकाळी जिमला जायचं आहे. तो 12:30 झालेत, 12:30 तर नाही झाले, किती वाजले? 12:30 झालेत नाही. तर असं आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असंच मी म्हणेल. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, आजचा ब्लॉग बंद तर करू दे. तू रात्री व्यायाम केला का मग आज? सकाळचा व्यायाम रात्री करतोस का तू? नाही रे भाई. तर आता मी सगळं घर वगैरे झाडून घेतलेलं आहे आणि आता बघायचं आहे की ऍक्च्युअल शूट काय करतो आणि ब्लॉग मध्ये काय. अच्छा, तर मग चला भेटू, एवढंच म्हणू शकतो मी आत्ता तरी. बघशील. तर आजचा व्लॉग इथे संपतोय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालं, व्यायामाची वेळ झाली का? अरे तो भाई नाईट व्लॉग चालू कर ना. ठीक आहे, बरोबर आहे. मग तो कंटेंट फक्त मेंबर्स ओनलीला जाईल. ठीक आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नंतर.